पाहूया ते 10 ग्रॅम चांदीचं नाणं जे आहे त्यांनी चंदूकाका सराफ यांच्याकडून ते घेतलेलं आहे बनवून ते हे चांदीचं नाणं आहे सर. याच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे, तर दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं हे लिहिलेलं 10 ग्रॅम चांदीचं नाणं आहे सर. अशी 100 नाणी आम्ही या 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2025च्या काळामध्ये देणार आहोत सर. हां, ओके सर. तर तुम्ही देखील हा जर कार्यक्रम पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या चॅनलची लिंक देणार आहे. तुम्ही रोजच्या रोज ते कार्यक्रम पाहू शकता आणि मला वाटते त्यांनी डेली याच्यावरती व्हिडिओ टाकत राहणार आहेत. तर तुम्ही देखील त्या प्रश्नाची उत्तरं भले तुम्ही आता त्यामध्ये सहभाग घेऊ शकला नसाल तरी देखील आपल्याला आपलं संविधान किती माहीत आहे हे देखील तुम्ही त्या प्रश्नांमधून आपण जाणून घेऊ शकतो. बाबा त्या व्यक्तीला त्याचं उत्तर माहीत आहे पण मला माहीत आहे का. आता मी मगाशी कार्यक्रम पाहत होतो, शूटिंग चालू होतं त्यावेळेस एक वयस्कर आजी होत्या, त्यांना देखील अनपेक्षित की त्यांच्याकडे ते उत्तर येईल असं अपेक्षित नव्हतं, त्यांनी देखील त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये सुशिक्षितसुद्धा अशिक्षित असल्यासारखं आहे आणि एखादा अशिक्षितसुद्धा सुशिक्षित असल्यासारखं आहे असं मला वाटतं. तर सर आपल्या चॅनलबद्दल आणखी काय सांगू शकता. आम्ही चॅनलबद्दल म्हणाल तर चॅनलपेक्षा आम्ही भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण त्या टीममध्ये सहभागी आहात सर. त्याच्यामध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आम्ही आयोजित केलेली होती. त्याचे सगळे व्हिडिओज, त्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे सगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या जागर संविधानाच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. त्याचबरोबर अगदी नुकतीच या फेब्रुवारी 19 तारखेला आम्ही राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. त्याचे देखील तुम्हाला वेगवेगळे जे झालेले कार्यक्रम आहेत ते देखील तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील सर. ओके सर, धन्यवाद सर, थँक्यू.